स्वामी बरी सत्ता सकळ भोगी दाहोय त्याच सकळ भोगी दाहोय त्या देव सकळ भोगी दाहोय त्या सकळ भोगी दाहोय त्या विश्वास करी स्वामी बरी सत्ता स्वामी बरी सत्ता विश्वास करी स्वामी बरी सत्ता विश्वास करी स्वामी बरी सत्ता सकळ भोगी सकळ भोगी दाहोय सकळ भोगी मोकळ्या मनानं कीर्तनात बसल्यानंतर टाळी मोकळ्या मनानं वाजवावी. जर कोणी कंजूसपणानं टाळी वाजवत असेल त्यात आमचा काहीच तोटा नाही. ज्यांना तिथली टाळाटाळ चुकवायची त्यांना इथं टाळीची टाळाटाळ करू नये. खऱ्या अर्थानं दिलेली वेळ आणि दिलेला काळ आपल्याला सार्थकी लावायचा आहे. लक्षात ठेवा, भगवंतावरती अधिकार प्राप्त होतो भक्ताचा. आणि भक्त प्रल्हादाला भगवान परमात्म्यानं विचारलं काय मागायचंय ते माग. भक्त प्रल्हाद म्हणले देवा एक शब्द बोलू का? अहो मला काय विचारता काय मागायचंय ते माग. मीच म्हणतो तुम्हाला जर काही कमी पडलं तर माझ्याकडे मागा. तुम्हाला काय हवं असेल तर मला सांगा. मी काही नाही मागू शकत पण तुम्हाला कशाची गरज असेल ना तर तुम्हीच मागा. देव म्हणले ठीक आहे मला मागायला सांगतोस मी जे मागेल ते देशील? देणार. निश्चित देणार. काय मागायचंय ते मागा. तेव्हा देव भक्ताला मागू लागला. देव प्रल्हादाला मागू लागला माझ्याकडे तू काहीतरी मागावं हेच माझं मागणं आहे. काय म्हणले? तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं हेच माझं मागणं आहे बस. पण पुढे गंमत आहे. भक्त प्रल्हाद देवाला म्हणू लागले देवा ठीक आहे तुमची हीच मागणी आहे ना की मी तुमच्याकडे काहीतरी मागावं. माझी मागण्याची इच्छा नाही पण तुमची इच्छा आहे ना मी तुमच्याकडे काहीतरी मागावं. ठीक आहे मी जे मागेल ते देताल का? देणार. शब्द खाली पडू देणार नाही. मी जे मागेल ते देणार का? नक्कीच देणार. ठीक आहे देवा मी तुमच्याकडे काहीच मागू नये हीच माझी मागणी. कौरिक क्षेत्राच्या आतमध्ये सगळे म्हणजे नेटवर्क फुल नेटवर्क इथे. थोडस पुन्हा ऐकता का? भक्त प्रल्हादाला भगवान परमात्मा विचारतात काहीतरी मागा. भक्त प्रल्हाद भगवंताला सांगतात देवा तुम्हीच काहीतरी मागा. तेव्हा देव भक्त प्रल्हादाला म्हणतात तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं हीच माझी मागणी. तेव्हा भक्त प्रल्हाद देवाला सांगतात मी तुमच्याकडे काहीच मागू नये किंवा मला तुमच्याकडे काहीच मागावं लागू नये हीच माझी मागणी. कदाचित हा भाव आहे संतांच्या अंतःकरणातला. काय मागावं देवा तुझ्याकडे? नाही नाही काहीतरी मागा. काय मागावं देवा? प्रपंचासाठी मागा. संसार नाहीये का तुम्हाला? मग संसार आहे मुलं बाळ आहेत बाकीच्या गोष्टी आहेत मागा ना तुम्ही काहीतरी. जगद्गुरु किंबहुना संतांचा एक भाव आहे संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. 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 करिता या संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. करिता या सेवा कुटुंबाची. करिता या सेवा कुटुंबाची. कुटुंबाची. देवा काय संसारासाठी मागावं? फलकट तो संसार इथे सार भगवंत. काय त्या प्रपंचाकडून आम्ही अपेक्षा धरणार? बरं कितपत त्या प्रपंचाला तू पुरवलंस म्हणजे तू पूर्णत्वाला जाईल? किती प्रपंचाला दिला आजी? किती प्रपंचाला सगळं काही पुरवलं म्हणजे तो पूर्णत्वाला आहे? किती दिलं म्हणजे
खरी अर्थानं प्रपंचाला कितीही गोष्टी पुरवल्या, कितीही साधनं पुरवली, कितीही जरी वस्तू पुरवल्या तरी तो अर्धवटच आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा प्रपंचासाठी काही मागावं अशी अपेक्षा नाही, पण तुझा आग्रह आहे, तुझी इच्छा आहे म्हणून मागतो. आणि खरी अर्थानं माझ्या मागे मागणारे भरपूर आहेत, त्यांच्याकरिता मागतो. कारण संत हे आपले लीडर आहेत. संत कोण आहेत? आपले लीडर आहेत. एखादी गेम असेल, एखादी टीम असेल किंवा गावकीच चला, गावामध्ये एखादा लीडर असतो, आपण सरपंच म्हणूयात, पाटील म्हणूयात, कोणीतरी असा एक अधिकारी व्यक्ती असतो की ज्याच्या शब्दावरती गाव चालतं, ज्याच्या शब्दावरती गाव चालतं. त्यानं एखादा आदेश केला, त्यानं एखादी गोष्ट जर त्या ठिकाणी मांडली ना तर ती सगळ्या जनसमुदायाला स्वीकारावी लागते. तो लीडर राहतो. तसे संत हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये लीडरचं काम करतात. आणि जेव्हा लीडर काहीतरी मागतो, तीच मागणी आणि त्या संतांच्याच वचनाचं अनुकरण या जनसमुदायाला करावं लागतं. मग संतांनी जर वेडीवाकडी मागणी मागितली असते ना तर आज आपल्या अंतःकरणामध्ये वेगळे विषय मागण्याची भावना, पण संतांनी जी मागणी मागितली ती फार अलौकिक आहे, ती भगवंताशी निगडीत आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या पाठीमागे मागणारे भरपूर आहेत, त्यामुळे काय मागावं हे फार विचार करून तुकोबाराय मागतात. देवा तुझी इच्छा, तुझा आग्रह आहे म्हणून, आणि जगाचं कल्याण करायचंय याची गरज आहे म्हणून या ठिकाणी मला मागावं लागतंय. काय दे रे देवा? एकच दे, तुझ्यापासून आम्हाला दूर करू नको. आणि तुझ्यापासून जर आम्ही दूर झालो तर आम्ही जीवनामध्ये दुःख प्राप्त आहे. असं काय मागता संत तुकोबाराय? असं काय मागता? देवा तुझ्या सानिध्यात राहायचं असेल तर सद्बुद्धी लागते, आणि तुझ्यापासून जो दूर जातो त्याच्या अंतःकरणात दुर्बुद्धी येते. देवा तुझ्यापासून दूर व्हायचं नाही, म्हणजेच आम्हाला दुर्बुद्धी देऊ नको. अभंगाच्या प्रथम दुर्बुद्धी ते